मिळण्यासाठी आणि आमची वैयक्तिक आध्यात्मिक वृद्धी होण्यासाठी आणि त्या आत्मिक जीवनामध्ये चालण्यासाठी वारंवार आपण लाईव्ह मिशनला गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन या विषयावर अनेक प्रकारच्या शब्दावर अनेक प्रकारच्या गोष्टीवर आपण चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे। आम्ही मागील 38 भागामध्ये आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलं होतं। आज तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। त्या विषयाची हेडलाईन्स आहे धन्य, धन्यवाद, आशीर्वादित, भाग्यशाली, एक विजेता किंवा त्याला आणखीन काही संज्ञा देता येईल, परंतु आपली मेन हेडलाईन्स आहे धन्य। या जीवनामध्ये आम्ही आल्यानंतर अनेक लोक म्हणतात की माझ्या जीवनाचं काही खरं झालं नाही, माझ्या जीवनात धन्यता कधी मिळेल, म्हणजे माझ्या जीवनात विसावा कधी मिळेल, किंवा मी आशीर्वादित कसा होईल, किंवा मी भाग्यशाली किंवा विजेता कसा ठरेल, किंबहुना माझी तृप्ती सगळ्या प्रकारच्या गोष्टींनी कशी होईल, मी रिलॅक्स केव्हा होईल, मी एकाग्र एकचित्त केव्हा होईल, आणि मी केलेल्या श्रमाचं फळ मला मिळाल्यानंतर मी स्वतःच्या जीवाला म्हणल आता मी धन्य झालेलो आहे। आपण गीत गातो ना, धन्य धन्य मी झालो येशू राजा मला भेटला, म्हणजे धन्य केव्हा होतं। अनेक लोकांना असं आहे भरपूर अशी प्रॉपर्टी मिळाली का ते म्हणतात आज एकदम ओके प्रभू धन्यवाद, धन्य, आता माझा जीव, माझं शरीर, माझा आत्मा, माझं वागणं उठणं बसणं, माझा संसार आता सुखाचा झालाय, आता माझा मी भाग्यशाली ठरलो, मला सगळं मिळालं। अनेक लोक म्हणतात मी नातवंड पाहिलं, खापरतोंड पाहिलं, काळ तोंड पाहिलं, आणखीन काय काय पाहिलं, आता धन्य झालो। पण तू स्वतःला मी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मी धन्य आहे काय? आपण पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आज यावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत। आणि आपण एक मननासाठी चिंतन अध्ययनासाठी उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 13 निवडलेला आहे। पाहूया आपण त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे। तेव्हा लेया म्हणाली मी मोठी धन्य आहे, मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, मला धन्य म्हणतील, म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले, म्हणून त्याने त्याचे नाव आशेर ठेवले। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। विषयाची जी सुरुवात आहे ती खूपच सुंदर, आशीर्वादाची आणि अगम्य, कधी न ऐकणाऱ्या वचनाची असावी माझ्या माहितीप्रमाणे। कदाचित देवाच्या सेवकांना जर हे वचन माहिती असेल तर प्रेज द लॉर्ड, पण तो अनेक लोकांना हे वचन माहिती नाही। अनेक लोकांना काय वचन आहे माहिती का? मी तुम्हाला दाखवतो। पुन्हा एक वार या वचनाकडे आपण वळूया। लूका सुवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 48, त्यामध्ये त्याची हेडलाईन्स आहे 43 पासून, मरियेचे स्तोत्र। म्हणजे मरिया कोण? ज्याच्या गर्भशयामध्ये कुमारी असताना परमेश्वर यहोवाने आमच्यासाठी तारणारा जन्माला घातला, तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याची जगिक आई, तिचं नाव आहे मरिया। आणि ती मरिया आम्हाला म्हणते या ठिकाणी 48व्या वचनामध्ये, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे, पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील। माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं एवढंच लोकांना माहिती, एवढंच धन्य आहे बा जगामध्ये, एवढीच माता धन्य, बाकीच्या सगळ्या गेलेल्या। मी तुम्हाला देवाच्या वचनाच्या माध्यमातून आज आणखीन एक रियालिटीचं सत्य दाखवणार आहे। ही स्वतः म्हणत आहे आता मला धन्य आहे, मी धन्य झाले। आता धन्य कोण झाले आपण पाहूया। उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिलेला आहे, तेव्हा लेया म्हणाली मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील। या ठिकाणी मरिया म्हणते इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, या ठिकाणी लेया म्हणते मला धन्य म्हणतील। आता आम्ही आणखीन एक नव्या करारातलं लूका सुवर्तमानातलं अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 41 जर वाचलं, 41-42, लक्ष द्या, आपण धन्य या शब्दावर चिंतन मनन अध्ययन करीत आहोत। धन्य काय या ठिकाणी लिहिलेलं आहे, 41 वचन सांगतंय, तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली,
स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचं फळ धन्य. स्त्रियामध्ये कोण धन्य आहे? जिच्या उदरामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो जगाचा उद्धार करता आहे, जो तारणारा आहे, जो इमॅन्युअल आहे, जो आम्हा सानिध्यात आहे, ज्याच्या खांद्यावर सर्व सत्य आहे, ज्याच्या हातामध्ये सर्व आशीर्वाद आहे, ज्याच्या मिळण्याने आम्ही भाग्यशाली हो, ज्याच्या मिळण्याने आम्हाला धन्यता मिळेल, असा तो देवाचा एकुलते पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जिच्या उदरातून मिळणार आहे. तर त्याच्या अगोदर अलीशिबा म्हणत आहे. आणि अलीशिबेचा एक वक्तव्य आहे. पहिल्यांदा अलीशिबा पवित्र आत्म्याने पूर्ण झाली, पहिल्या प्रथम. दुसरा मुद्दा, पवित्र आत्म्याने पूर्ण झाल्यानंतर ती आत्म्याने उच्च स्वर काढून बोलली. म्हणजे अलीशिबा या ठिकाणी म्हणत आहे, काय म्हणत आहे? स्त्रियामध्ये तू धन्य. म्हणजे जी येशूची आई जगातली मरिया जी आहे तिला म्हणत आहे उद्देशून, तू मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचं फळ धन्य. दोन लोक आले धन्य. एक तर ज्याच्या उदरामध्ये ख्रिस्ताचा जन्म होणार आहे ती धन्य. दुसरी गोष्ट, तिच्या उदरातून जे फळ येणार आहे, जो जन्म घेणार आहे तोही धन्य. आता या ठिकाणी दोन धन्य झाले. आता तिसरा रेफरन्स मी 45व्या वचनामध्ये लिहित आहे. 44 वाचूया. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी ऐकताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. आणि मग 45व्या वचनामध्ये म्हणत आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य. मग माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज जितक्याही स्त्रिया प्रभू येशूवर विश्वास ठेवतात त्या धन्य आहेत. आज जितकेही पुरुष प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत ते धन्य आहेत. आज जितकेही देवाचे याजक सेवक वर्ग आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते धन्य आहेत. केवळ एकच नाव धन्यवादाचं नाही, केवळ एकालाच धन्य म्हटलेलं नाही. कारण आमच्या 4 पिढीच्या शिक्षणामध्ये आम्हाला आतापर्यंत एवढं समजलं की स्त्रियामध्ये तू धन्य, बास दुसऱ्यातला काही नावच घ्यायचं नाही. वचनाची माहिती नाही, चिंतन नाही, मनन नाही, अध्ययन नाही, कुठं कुठं त्याचा रेफरन्स आलाय माहित नाही. आणि जरी आलेला असला तो झाकून टाकायचं. झाकली मोठी 1.25 लाखाची, पण आता वचनाच्या माध्यमातून ती उघडली. जे आतापर्यंत अनेक विश्वासणारे ख्रिस्ती लोकांना समजत होतं का फक्त एकच स्त्री या जगामध्ये धन्य झाली आणि ती म्हणजे मरिया. तर मी तुम्हाला याच बद्दल दुसऱ्या एक स्त्री बद्दलचं उदाहरण देतो. ही मरिया जी आहे ना, ही नव्या करारात आली. परंतु ही जी लेया आहे ना, लेया ती उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये झाली, म्हणजे सुरुवातीलाच आली. आणि ती लेया या ठिकाणी म्हणत आहे, 10व्या वचनामध्ये लिहित आहे, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 वचन क्रमांक 10 मध्ये, याकोबापासून लेया हिची दासी जिल्पा हिला मुलगा झाला. तेव्हा लेया म्हणाली, मी केवढी भाग्याची, मी किती भाग्यशाली, मी किती आशीर्वादित, मी किती धन्यवादित, मी किती सुखी, मी किती समृद्धी, मी किती परमेश्वराने दिलेल्या सर्व गोष्टींनी गुणसंपन्न. ती म्हटली या ठिकाणी. अशाच प्रकारचं वक्तव्य लोकशुभवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 48 मध्ये म्हणत आहे. ही स्वतः मरिया म्हणत आहे, त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या आम्हाला धन्य म्हणतील. अहो, इथं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ही म्हटली, मला सगळ्या स्त्रिया धन्य म्हणतील. उत्पत्तीच्याच ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 13 मध्ये जर लेया म्हणती, या ठिकाणी लेया म्हणत आहे, तेव्हा लेया म्हणाली, मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील. इथंही पण ती म्हणती, इतर सर्व स्त्रिया मला धन्य म्हणतील. मग मरिया जी आहे, जिच्या उदरातून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलाय, ती जर धन्य आहे, तर ही या ठिकाणी लेया आहे, ज्या परमेश्वराने तिला पुत्र संतान दिली, ती देखील म्हणत आहे की मी धन्य आहे. कारण मला पुत्र संतान नव्हता, कारण मला दैवी आशीर्वाद नव्हता, कारण माझं एक उद्धार होणार, माझं आशीर्वादित होणार, मला मी भाग्यशाली ठरणार, मी एक चांगल्या प्रकारचे सुखाने चैनीने जगणारी माझं जीवन नाही, पण तू माझ्या परमेश्वराने मला दिलं. कारण त्याच्या अगोदर अनेक स्त्रिया मला नावं ठेवीत होते ना, मग ह्याच स्त्रिया मला धन्य म्हणतील. आणि म्हणून धन्य या शब्दावर आज आपण चिंतन मनन अध्ययन करत आहोत. वैयक्तिकरित्या कुठल्याही धर्माच्या बाबतीत आम्हाला त्याला टार्गेट करण्याचा माझा अजिबात अधिकार नाही, आणि मी तो करत पण नाही. जे वचनाचं सत्य आहे ते सरळ सरळ प्रकट करत आहे. आणि म्हणून कुठल्याही मिनिस्ट्रीला हे लागून घेऊ नये, कारण हे वचन आहे, हे सर्वांसाठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण वाचत आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी अगोदर जर पाहिलं
तर त्या ठिकाणी लिहित आहे 9व्या वचनामध्ये, आपले जनन थांबले असे लेया हिने पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली. तिला पुत्र संतान नव्हतं. तिचं पुत्र संतान झाल्यानंतर तिचं जनन म्हणजे तिचं गर्भाशय बंद पडलं, म्हणजे तिचं गर्भधारणा बंद पडली आणि तिला इथून पुढे लेकरबाळ होणार होतं हे नव्हतं. हे ज्यावेळेस तिला समजलं, ज्यावेळेस तिला वाटलं, त्यावेळेस तिने ताबडतोब काय केलेलं आहे, 9व्या वचनामध्ये लिहिले, आपलं जनन थांबलं असे लेया हिने पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली. आणि याकोबापासून लेया हिची दासी जिल्पा तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तेव्हा ती काय म्हटली, तेव्हा लेया म्हणाली, मी केवढी भाग्याची. पहिल्यांदा म्हटली भाग्याची. आणि तिने त्याचे नाव गाद ठेवले. लेया हिची दासी जिल्पा हिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला. तेव्हा लेया म्हणाली, मी मोठी धन्य आहे. पहिल्या वेळेस म्हटली भाग्याची आहे, दुसरा मुलगा भेटल्यानंतर ती म्हटली मी धन्य आहे. तेव्हा लेया म्हणाली, मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले. माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, आम्हाला या गोष्टीचं चिंतन म्हणून अध्ययन करणं खूप गरजेचं महत्वाचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्याच नाही. आमच्या गळ्यात एक नाव घालून दिलं ना, आम्ही तीच माळ वागवितो आणि तिचाच जप 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 चालू आहे. रियालिटी काय, वस्तुस्थिती काय, याच्या पूर्वीचे शास्त्र भाग काय, उत्पत्तीच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये काही घटना आहेत ते आम्ही कधी तपासत नाही, ते आम्हाला कोणी सांगतही नाही. मग आम्हाला एखाद्याला सांगितलं ना, उदाहरणार्थ समजा एखाद्या संस्थेचं नाव जर डेव्हलपमेंटला आलेलं असेल, नावारूपाला आलेलं असेल, चिन्ह चमत्कार होत असेल, मग बाकीच्या सगळ्यांच्या खोपड्यामध्ये आणि माइंड मध्ये तेच सट झालेलं असतं. ते असं म्हणतात की दुसऱ्या बाळकांकडे पवित्र आत्माच नाही, दुसऱ्या बाळकांना प्रकटीकरणच नाही, दुसऱ्या बाळकांना हे नाही ते नाही, फलन नाही, बिस्त नाही, फक्त तिथंच आहे. असं केल्याने तुम्ही स्वतःला धन्य करू शकत नाही. तर आम्ही रियालिटी पाहिलं पाहिजे की जितक्यांनी विश्वास, मग आम्ही लुकृष वर्तमानामध्ये पाहतो की त्या ठिकाणी स्वतः जिच्या उदरामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, जो इमॅन्युअल, जो आम्हास सानिध्यात देव, जो जगाचा उद्धारक निर्माण झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याला जन्म देणारी आई काय म्हणत आहे आपण पाहूया. मरियेचे स्तोत्र, लुकृष वर्तमान अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 46. स्वतः मरियेने स्तोत्र गायलंय. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो. अहो, जिच्या उदरामध्ये ख्रिस्त जन्मला, जिच्या उदरामध्ये येशू जन्मला, जिच्या उदरामध्ये तारणारा जन्मला, जिच्या उदरामध्ये जगाचा उद्धारक आणि जगाचा देव जन्मला, ती स्वतः म्हणत आहे की माझा जीव प्रभूला थोर मानतो. मग माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, आम्ही तिला देव म्हणावं का? ती स्वतः म्हणती, अरे आपण काहीच नाही, आपल्याकडे काही पॉवर नाही, आपल्याकडे काहीच सामर्थ्य नाही, आपल्याकडे काही अभिषेक नाही, मी काही एवढं काहीच नाही. कारण आम्ही सुरुवातीला जर त्याची हिस्ट्री जर पाहिली तर ती म्हणते हे कसं शक्य होईल? अहो नाही नाही नाही, हे शक्य नाही होणार. मग देवदूत तिला म्हणत आहे हे शक्य होईल कारण पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परस्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करील आणि त्यानुसार पवित्र आत्म्याचा जो गर्भ होईल तो इमॅन्युअल असेल, तो येशू असेल, तो तारणारा असेल. मग ती म्हणते माझा जीव प्रभूला थोर. आम्ही तिलाच थोर मानतो, प्रभूला कनिष्ठ करतो. बऱ्याचशा अनेक वेळा बऱ्याचशा रॉंग टीचिंग मुळे, 4 पिढ्याच्या शिक्षणामुळं, गलत शिक्षणामुळं आम्ही नको तिथं डोकं लावितो आणि आमची असणारी धन्यता दवडतो. आम्ही जे भाग्यशाली झालेलो आहोत हे आमचं भाग्यच आम्ही पुसून टाकतो. आमच्याच हाताने घ्यायचं खुटरोबल आणि आम्ही आमचंच भाग्य पुसायचं. आम्हाला मिळालेली धन्यता आम्ही नाकारतो. स्वतः या ठिकाणी म्हणत आहे ती. पुढे आपण वाचूया. या ठिकाणी लिहिलेले आहे लुकृष वर्तमान अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 42 मध्ये, ज्यावेळेस ती आत्म्याने परिपूर्ण झाली त्यावेळेस अलिशबा काय म्हणत आहे, ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य आहे ना. ओके, आमेन. मी देखील स्त्रियामध्ये धन्य मानतो. आणि मला एक या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, जो कोणी या जगातला व्यक्ती उद्धार करता तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणाऱ्या आईला धन्य म्हणणार नाही, तो व्यक्तीच नाही, तो पशु समाने. तिला धन्य म्हणायलाच पाहिजे कारण पवित्र शास्त्र सांगतंय की ती धन्य आहे. परंतु पवित्र शास्त्र हे पण सांगतंय दुसऱ्या स्त्रिया धन्य आहेत. हो, येस, दुसऱ्या देखील आहेत, तुम्ही देखील आहात.
माझ्या भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, पुढे हीच पवित्र आत्मेने काय म्हणत आहे, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून. येस, मारिया इज ग्रेट. तिला सन्मान द्यायलाच पाहिजे, आदर करायलाच पाहिजे, तिची प्रशंसा करायलाच पाहिजे. परंतु कुठपर्यंत? कारण ती देव नाही. ती देवाची माता जगिक पद्धतीने आहे. कारण देवाला ओरिजिनल माता नाही. देव देवच आहे. फक्त मानव रूप धारण करत असताना त्याला शरीराचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्या टायमिंगला पवित्र, अतिपवित्र, शुद्ध, निर्मळ जीवन जगणाऱ्या कुमारीचा शोध होता. आणि त्या काळामध्ये अनेक स्त्रिया स्वतःला त्या दाविदाच्या कुळामधून, ज्या कुळामधून त्याचा जन्म होणार होता, त्यांना माहिती होतं, प्रेषितांचे संदेश त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या, अनेक स्त्रिया स्वतःला शुद्ध, पवित्र, पात्रतेच्या ठरवित होता. याचा अर्थ त्या धन्य नव्हत्या असं नाही, त्या पण विश्वास ठेवित होत्या. पण ही अधिक विश्वास ठेवून नीतिमान होती. आणि विशेष करून वचनाप्रमाणे त्या कुळातूनच पाहिजे होती, त्या घराण्यातूनच पाहिजे होती. आणि म्हणून तिची निवड करण्यात आली. आणि 43 वचनामध्ये ती म्हणत आहे, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. मग ज्या अलिशिबेच्या गर्भामध्ये पवित्र आत्मेनेच गर्भ होता, तो पण हा पण पवित्र आत्मेनेच गर्भ होता, तोही परमेश्वरनीच पाठवून दिला. इकडे या ठिकाणी सारेची मासिक पाळी बंद, त्या ठिकाणी जी अलिशिबा आहे ती म्हातारी झालेली होती, तिला देखील पुत्र संतान नव्हता. आणि इकडे कुमारी मरिया, तिला देखील या ठिकाणी तिचं लग्नच झालेलं नव्हतं. एकाच टायमिंगला दोन गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मग अलिशिबा देखील धन्य आहे, कारण तिलाही पवित्र आत्म्याचा गर्भ आहे. तुम्ही आणि मी धन्य आहोत ज्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो, ज्यांच्या जीवनामध्ये वचन कार्य करतं, ज्यांच्या जीवनामध्ये सत्य आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आज्ञा पालन विधी आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूला थोर मानतो. पाळक साहेबांना नाही, याजक साहेबांना नाही, पास्टर नाही, रेव्हरेंट नाही, बिशप नाही, गुरुजी नाही, कोऑर्डिनेटर नाही, फादर नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणाला सन्मान देतो, कारण स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणारी आई त्या ठिकाणी माझा जीव प्रभूला थोर मानतोय. आमचा जीव कुणाला थोर मानितो? पैशाला. आमचा जीव कुणाला थोर मानितो? आमच्या प्रॉपर्टीला. आमचा जीव कुणाला थोर मानितो? जगातल्या हौशमोशीला. आमचा जीव कुणाला थोर मानतो? आम्ही ज्या चर्चला जातो तिथले चिन्ह चमत्कार होते त्यांना. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आमच्या जीवाने फक्त परमेश्वराला थोर मानलं पाहिजे. पण आमच्या पुढे पैसा महत्वाचा आहे, आमच्या पुढे सगळं आयुष आराम महत्वाची आहे, सुख चैन महत्वाचं आहे, आमचे पालक साहेब, याजक साहेब महत्वाचे आहेत, आमच्या मिनिस्ट्र्या, आमच्या संस्था महत्वाच्या आहेत. आम्ही आमच्या मिनिस्ट्रीला थोर मानितो. अहो, कोणती मिनिस्ट्री, कोणती संस्था पहिलीच्या 50 झाली. आता ह्या प्रभू येशू ख्रिस्तानी नाही कोणती संस्था तयार केली, त्यांनी नाही कुठला ग्रुप टाकून दिला, त्यांनी नाही कुठली त्याच्या नावाने मिनिस्ट्री खोलली. आता तर लोक स्वतःच्याच नावाने मिनिस्ट्री खोलायला लागलेत, स्वतःच्याच नावाने भविष्यवक्ते झालेत, स्वतःच्याच मनाने सगळं करू लागलेत. देवाला थोर मानिनात कोणी, सगळे स्वतःला थोर मानायला लागलेत, सगळे जगामधल्या गोष्टीला थोर मानायला लागलेत, सगळे काही आपापल्या नॉलेजला थोर मानायला लावलेत. परमेश्वरला थोर मानताय का? हा, जिला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला तिने तर किती उड्या मारायला पाहिजे होत्या. आमच्याकडे टुणूक पवित्र आत्म्याचं लबा खबा केलं का या शिवड्या मारिते का पार एखाद्याचे पडदा फाडून टाकून माग जाईन अशी. पवित्र आत्मा मिळाल्याच्या आनंदापेक्षा त्यांना ह्यो आनंद लय महत्वाचा, तो आम्ही खडबड करतो तो. हो माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, या ठिकाणी ती स्वतः म्हणत आहे, आणि देव जो माझा तारणारा, स्वतः त्या मरियेचं तारण परमेश्वराने केलं ही ते कबूल करत आहे. म्हणून परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे. केवळ तोच तारण देऊ शकतो, केवळ तोच आशीर्वाद देऊ शकतो, केवळ त्याच्याच नावाचा गौरव केल्याने आम्ही धन्य होऊ शकतो, केवळ त्याच्याच नावाचा गौरव केल्याने आम्ही भाग्यशाली होऊ शकतो, ना की दुसऱ्या कुणाचा. कारण परमेश्वरला जर वीट आहे तर तो मूर्तीपूजेचा. परमेश्वरला जर वीट आहे
तर तो आपल्यापेक्षा दुसऱ्याला स्थान देणाऱ्या गोष्टीचा, मग कदाचित त्याच्यामध्ये पैसा असेल, याजक असेल, पास्टर असतील, फादर असतील, गुरुजी असतील, कोऑर्डिनेटर असतील, बंतीची काळजी ह बाबा अमके फलाने बिस्तानी, परंतु जो सार्वभौम निर्माण करता आहे, तो निर्माण करता आमच्यासाठी महत्वाचा आहे. परंतु आज आम्ही काय केलेलं आहे, निर्मिती महत्वाची झाली आणि या निर्मितीमुळं आज आम्ही परमेश्वराचा गौरव करायला उणे पडलो आहोत. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणारी जी मरिया, जिला पवित्र मरिया म्हटले गेलेलं आहे, पवित्र आत्मा मिळाल्यामुळं आज आम्हाला ती पवित्र जीवन जगत होती. आज आम्ही तशा प्रकारचं पवित्र जीवन जगत आहोत का? आज अशा प्रकारे आम्ही आलेल्या निंदा नालस्त्या सहन करीत आहोत का? अशा प्रकारे आम्ही समर्पण करत आहोत का? तर धन्य. नाही तर वचन सांगितले पाळक साहेबांनी म्हणलं सगळ्या स्त्रिया धन्य, आणि मग वागा कसे पण मोडा त्या नळावर गेल्यावर द्या एकमेकाच्या भांड्याला आपटून चमटून. चर्च मध्ये एक, बाहेर आल्यावर एक, महिला मंडळात गेल्यावर एक, बाजारात गेल्यावर एक, पिठापाडी त्या दुकानदाराच्या. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आम्हाला धन्यता कशी मिळेल? आम्ही आशीर्वादित कसे हो? आम्ही भाग्यशाली कसे हो? आम्ही लक्की कसे ठरू? आणखीन एक शब्द सापडला, लक्की. नाही का, आय एम लक्की. लक्कीने माझं काम झालं. म्हणजे अचानक काही नसताना अपेक्षा होती पण सोडून दिलेली होती, पण तो अचानक ती गोष्ट मिळाली, म्हणजे ती धन्यता, ते आशीर्वाद, ते भाग्यशाली, ते लक. अशाच प्रकारे या ठिकाणी स्वतः लक देणाऱ्या, आशीर्वादित करणाऱ्या, भाग्यशाली असणाऱ्या, जिला धन्य म्हटलेल्या त्या मरिये, पवित्र मरिया या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून ती स्तोत्र गाते. स्तोत्र म्हणजे प्रार्थना, विनंती किंवा तिच्या अंतःकरणातून आलेल्या भावना. जसे की अलिशिबेला पवित्र आत्मा मिळाला, अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. का झाली? 41व्या क्रमांकाच्या वचनामध्ये पाहिलं तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. म्हणजे देवाचा उद्धार करणार, देवाचा उद्धार करता परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जिच्या उदरामध्ये, ज्याला पवित्र आत्म्याने जिला मरियेला पवित्र केलं होतं आणि जिच्या उदरामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येणार होता, जिला यावेळेस सांगितलं देवदूताने, जा तुझ्या नात्यातली तुझी जी आते बहीण आहे, तुझी ती म्हातारी जी आहे अलिशिबा, तिला म्हातारपणी मी पुत्र संतान दिलेलं आहे. अख्खा लोक तिला वांज वांज म्हणून चिडवत होते आणि म्हणून देवाकडे येणाऱ्याला, विश्वासणाऱ्या लेकराला तो केव्हाही देण्यास तयार आहे. अलिशिबा पवित्र जीवन जगत होती, नीतिमान होती, धार्मिक होती. तिची कूच जरी नव्हती वाहत तरी देखील तिची आम्ही पाहतो की तिचा जखऱ्या जो आहे तो देवाच्या मंदिरामध्ये याजक होता, सेवा करत होता. अहो, याजकाच्या बायकोलाच लेकरं नव्हते तरी तो सालस मनाने सेवा करत होता. आज याजकांना भरपूर लेकरं येतं, पण याजक काही सालस मनाने सेवा करीनात. याचा अर्थ काय आहे? जसं त्यांनी अविश्वास ठेवला. आम्ही जर पुढे पाहिलं त्याचं चरित्र शिमोनाचं, आम्ही बऱ्याचशा गोष्टी आपण धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. आपला विषय भरकटू नये म्हणून आपण या विषयावर सातत्याने करूया. तो म्हणत आहे की ती आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचं फळ धन्य. मरिया पहिल्या प्रथम ती स्वतःला धन्य म्हणलीच नाही, दुसऱ्याने तिला धन्य म्हटलं. आज देखील असंच आहे, लोकांनी आम्हाला धन्य म्हणलं पाहिजे. आम्ही स्वतःहून म्हणायचं नाही मी लय धन्य झालो, आता लय सेवा केली आणि आता लय कमावलं, लय प्रॉपर्टी झाली, लय बिल्डिंगावर बिल्डिंगा बांधल्या, बराच बॅलन्स झाला. आता काय इस्रायलच्या टुरा बऱ्याच केल्या, आता प्रत्येक देशामध्ये फिरणं पण भरपूर झालो. आता माझं मी धन्य झालो. आता एक माया भागता आला आणि ते दुसऱ्याच्या दानपात्रावर इस्रायलला गेला, ते म्हणलं बास धन्य झालो, आता मेलो तरी चालणार. म्हणलं तिकडच मारायला पाहिजे होता तू इमानात बसायच्या आधीच. एक तर दुसऱ्याच्या दानपात्रावर गेला, इकडे दोन लोकांना लुटून गेला, एक तर पवित्र आत्मा तुलाही नाही, एक तर लोकांना सत्यही शिकवलं नाही, लोकांना लुटून फुटून तिकडे गेला आणि तिकडून आल्यावर लय फेसबुकला म्हणतो मी धन्य झालो. काय झालं धन्य?
इस्रायलला गेला म्हणून. अरे धन्य केव्हा झाला असता जेव्हा तू वावरात खुरपायला गेला असता, तिकडे गावाला पाणी द्यायला गेला असता, ऊस ऊस खांदायला गेला असता, आणि तुझी मंडळी पण तिकडे कांदे खुरपायला गेली असती. तेव्हा म्हटलं असतं ना बाबा मी धन्य झालो, काबड कष्टातून मी इस्रायलला गेलो, तर धन्य ठीक असतं. पण असं दुसऱ्याच्या याच्यावर जाऊन स्वतःला धन्य मानायचं, वरून फेसबुकला येऊन सांगायचं धन्य झालो मी, माझ्या जीवनाचं स्वार्थच झालं, मी भाग्यशाली ठरलो, मला इस्रायलला जायला भेटलं. कदाचित जर मी गेलो नसतो तर आता लॉकडाऊन मुळे सगळे देश बंद केले, परंतु मी प्रभू तुला धन्यवाद. अरे काय प्रभूला धन्यवाद देतो, लोकांना लुटून गेलास. माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, या ठिकाणी स्वतः मरिया जी आहे ती स्वतःला धन्य म्हटली नाही, तर तिला पवित्र आत्म्याने पूर्ण झालेली तिची जी आत्या बहीण होती, किंवा तिची जी थोडक्यात तिचे नातेवाईक जी होती, ती म्हटली, काय म्हटली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचं फळ धन्य, दोघांना धन्यता दिली. पुढं ती म्हणत आहे माझ्या प्रभूच्या मातेने, अहो जन्म घ्यायचा होता तिला, अजून मरियेचा गर्भ वाढलेला नव्हता, अजून हिलाही माहिती नव्हतं. आपण सुरुवातीचं जर तिची हिस्ट्री घेतली तर त्या ठिकाणी लिहित आहे की त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखरियाच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केलं. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियाचे अभिवादन ऐकता तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. अलिशिबाला काहीच माहित नव्हतं. आम्ही जर त्याचा रेफरन्स जर पाहिला माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या 56व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्या जवळ राहून आपल्या घरी परत गेली. हिचे दिवस भरल्यानंतर मग 27व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. तोपर्यंत मरियाला झालेला नव्हता, परंतु ती आधीच म्हणत आहे. का म्हणत आहे की ते अलिशिबेवर पवित्र आत्मा आला होता, का म्हणत आहे ते अलिशिबेला पवित्र आत्म्याने परिपूर्ण केलं होतं, का म्हणत आहे की अलिशिबेला सत्य समजलं होतं, का म्हणत आहे की देवाच्या आत्म्याने अलिशिबेला सांगितलं होतं की तुला जी भेटायला आलेली विश्वासणारी तुझी नातेवाईक आहे, तुला जी भेटायला आलेली जी स्त्री आहे, जी मुलगी आहे, ती जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणारी माता आहे. आणि म्हणून ती आत्म्याने प्रवृत्ती होऊन आत्मा तिला उस्तू करून म्हणत आहे की ही जी आलेली आहे ही उद्धार करती आहे, हिचा जो जन्म होईल मुलाचा तो जगाचा तारणारा ठरणार आहे. आणि म्हणून ती म्हणत आहे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य. तसं मोकार नाही. मग त्याच्यानंतर आम्ही जर पाहिला तर 45व्या क्रमांकामध्ये ती वचन सांगत आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य. मग जिने म्हटल्यानंतर कुणी असू शकतो, तुम्ही असू शकतो, मी असू शकतो, जग असू शकतो. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल, जो कोणी यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवेल, जो कोणी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालेल, ज्यानं कुणाला सत्य समजलेलं आहे, जो कोणी आज्ञाविधी नियमाप्रमाणे चालेल, जो कोणी जीवनामध्ये जगत असताना देवाला आवडणाऱ्या सत्कर्म करतील, स्वतःला शुद्ध पवित्र राखतील, सर्व गौरव सन्मान परमेश्वराला देतील. स्वतः मरिया त्या ठिकाणी म्हणते की माझा जीव प्रभूला थोर मानतो, त्याने माझ्यासाठी महत् कृत्य केलेले आहे. आज ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने साक्ष केली, महत् कृत्य केलं, सत्य समजवलं, प्रार्थना ऐकल्या, विनंत्या ऐकल्या, त्यांचं साकडं काय ऐकायचं ते ऐकलं, सर्व धन्य लोक आहेत ते, उगच नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आम्हाला धन्यता केव्हा मिळेल? आज आपण जो आम्हाला आशीर्वादित, हा धन्य शब्दाचा दुसरा जो मिनिंग आहे ना तो आशीर्वादित देखील आहे. आणि आम्ही आशीर्वादित भागाला 38 भागामध्ये आम्ही आशीर्वादाबद्दल बोललेलो आहोत. परंतु आता या आशीर्वादाचा जो प्रकार आहे धन्यता, भाग्यशाली, लक्की, तर या विषयामध्ये मरिया लक्की ठरली. कारण अनेक स्त्रिया त्या टायमिंगला स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखत होत्या. आणि त्यामधून सर्वात शुद्ध आणि सर्वात पवित्र आणि लीन, नम्र, देवाला भिवून वागणारी, पवित्र आणि शुद्ध जीवन जगणारी एकच कुमारी सापडली आणि त्या कुमारीचं नाव होतं मरिया. आणि म्हणून तिची निवड केली. आज आम्ही बरेच जण आहेत गबाळ, अख्खं गबाळ चर्चला येतं, निवड कुणाची आहे?
अख्खं गबाळ सगळं नाताळ पाळीत. अरे जन्म कुणाचा होतोय का अंतःकरणामध्ये कधी? आणि काय धन्यता मानायची? माझे प्रिय भावांनो, बहिणी आवडलो, आम्ही जोपर्यंत निर्माणकर्त्याचा सन्मान करत नाही, आम्ही जोपर्यंत निर्माणकर्त्याला थोर मानित नाही, निर्माणकर्त्याला, तोपर्यंत आमचं तारण पण नाही, आम्हाला आशीर्वादही नाही, आणि आम्ही भाग्यशालीही नाही, आणि आमचा लक्कही नाही, आणि आम्ही धन्य पण नाही. आणि म्हणून अनेक लोकांना धन्य फक्त त्यांच्या टार्गेट एकाच स्त्रीचं येतं. आणि म्हणून मुदामून देवाच्या गौरवासाठी, तुम्हाला रियालिटीचं सत्य समजण्यासाठी या ठिकाणी स्वतः मरियेने स्वतः स्तोत्र गायलं. आणि मग ती मरिया त्या ठिकाणी म्हणते, माझा जीव प्रभूला थोर मानतो, आणि देव जो माझा तारणारा, म्हणजे देवाने तिचं तारण केलंय. तारण करता तो आहे, पालन करता तो आहे, निर्माण करता तो आहे, उत्तर देणारा तो आहे, सर्व काही तोच आहे. आम्ही त्यालाच मानलं पाहिजे. ती स्वतः म्हणत आहे, देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळं माझा आत्मा उल्हासलाय. माझ्या शरीरात असणारा जीव, आत्मा आणि शरीरापैकी जो आत्मा आहे ना, तो उल्हासला, प्रकाशित झाला, प्रज्वलित झाला, टवटवीत झाला. कारण या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्र सांगतो, प्रेषित पौल साहेब म्हणतात, आत्म्याला विजू नका, आत्म्याला खिन्न करू नका. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी आवडलं, ज्या वेळेस मरियेवर पवित्र आत्मा उतरला, ते आत्म्याने उल्हासित झाली आणि तिने परमेश्वरच्या नावाचा महिमाने गौरव केला. आज ज्यावेळेस आम्हाला पवित्र आत्मा मिळतो, त्यावेळेस आम्ही कुणाचा गौरव करतो कुणालाच कळत नाही. खडबड खडखड, बुडबुड बुडबुड, हुडहुड हुडहुड, सुडसुड सुडसुड, काय खडा खडा खडा, रबा 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 रबा, खटा खटा खटा. अरे काय कशात घालितेत, खड्यात घालितेत, काय कळत नाही. देवाचा गौरव करतात का, सैतानाची स्तुती करतात का, नुसतंच माइंड इफेक्ट झालाय म्हणून बोलत आहेत का, कोणती भाषा बोलत आहेत काहीच कळत नाही. आणि वरून म्हणायचा, जे पवित्र आत्म्याचं प्रतीक म्हणजे अन्य भाषा, और ते ओरिजिनल देवापासून आलेली असेल तर ओके, आमेन. पण अनेक लोकांनी याचे डुप्लिकेट कॉप्या तयार करून मोकळे झाली. पण तू या ठिकाणी सांगत आहे की जो विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. जर आम्ही विश्वास ठेवला तर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही धन्य होऊ. आणि धन्य केव्हा होऊ, ज्यावेळेस सत्य आमच्यामध्ये असेल. धन्य केव्हा असू, ज्यावेळेस आज्ञापालन आमच्यामध्ये असेल. धन्य केव्हा होऊ, ज्यावेळेस आम्ही लाईव्ह जीवनामध्ये सत्कर्म करू. धन्य केव्हा होऊ, ज्यावेळेस आम्ही लाईव्ह जीवनामध्ये ख्रिस्त आमच्यामध्ये दिसेल, तारण आमच्यामध्ये दिसेल, कृती आचरण आमच्यामध्ये दिसेल, आणि आम्ही विश्वासाप्रमाणे कार्य करणारे लोक असू ना, त्यावेळेस आम्हाला धन्यता मिळेल. नुसतं नावाला नाही. मग याच्यामध्ये याजक असू, पास्टर असू, रेव्हरंट असू, बिशप असू, गुरुजी असू, कोऑर्डिनेटर असू, नाही तर बंदीची काजी हबप, जेवढे जगातले मेन हेडलाईनचे लोक आहेत ना, जे आम्हाला धार्मिकतेकडे वळवतात, देवाकडे वळवतात, निर्माणकर्त्याची आम्हाला ओळख करून देतात ना, त्यांच्या जीवनामध्ये देखील ह्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून जो व्यक्ती विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे कृती आचरण करतो, त्याला धन्यता मिळते, तो आशीर्वादित होतो, तो भाग्यशाली, तो लक्की का, तर लक्की ड्रॉ टाकल्यावर त्या तिकडे आपण कसं, बरेचसे लोक असतात, एखादी 4 व्हीलर 2 व्हीलर, सोनं नाणं, काहीतरी एक लक्की ड्रॉ असतो, आणि अनेक लोक त्या पावत्या फाडतात, अनेक लोक ते कुपन घेतात, आणि मग त्या लक्की ड्रॉ मध्ये काय करतात, सगळ्या त्या पावत्या ज्या आहेत त्या सगळ्या पावत्या त्या एका पेटीत किंवा एका कशा डब्यात टाकतात. आणि मग एखादा छोटा मुलगा म्हणा किंवा XYZ काहीतरी डोळ्याला पट्टी बांधून म्हणा, एक अशी एखादी पावती उचलली जाते, चिठ्ठी उचलली जाते, आणि ज्याचं नाव येतं तो लक्की विनर. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आईवडिलांनो, असंच होणार आहे. आमचे नाव त्या जीवनी पुस्तकात जर नसले, आमचा लक गेला, आणि आमचे नाव जीवनी पुस्तकात आहेत असा आमचा विश्वास झालाय, पण आम्ही त्या नावाप्रमाणे जर जीवन जगलो नाही ना, तर ते नावाची चिठ्ठी दुसऱ्या डब्यात पडन. आणि तो डबा दुसरा कोणता आहे माहिती का, अधोलोक आणि नरक. लक्की विनर जो शेवटपर्यंत विश्वासात टिकेल, लक्की विनर जो शेवटपर्यंत परमेश्वराचा गौरव करील, लक्की विनर जो आज्ञाविधी पाळेल, लक्की विनर ज्याच्या जीवनात सत्य असेल, लक्की विनर जो परमेश्वराने दिलेल्या धावेवर चालेल, लक्की विनर जो मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर चालेल, लक्की विनर तोच की मरणाच्या टोकापर्यंत विश्वासू जीवन जगेल, भले दुनिया इकडचे तिकडं हो. मग तो स्वर्गाच्या राज्याचा खरा वारीस, मग तो धन्य. मग तिथे गेल्यावर म्हणे, धन्य प्रभू, धन्यवाद प्रभू, मी धन्य झालो, ज्या जगामध्ये गरिबी हरिबीचं
आर्थिक परिस्थितीमध्ये, तंगीमध्ये, निंदा नालस्तीमध्ये मी जीवन जगलो प्रभू, परंतु मी तुझा त्याग केला नाही, मी तुझं सत्य सोडलं नाही, मी तुझं वचन सोडलं नाही, मी सत्कर्म करण्याचं सोडलं नाही, मी माझ्या दैहिक जीवनाकडे जास्त लक्ष दिलं नाही, फक्त जिवंत राहावा म्हणून रोटी कपडा मकान याबद्दलच बातमी केली आणि त्यानंतर माझं जीवन मी तुला समर्पित केलं आणि मी विश्वास ठेवला प्रभू, आता मी स्वर्गाच्या राज्यात आहे, आता धन्य झालो. नरकात जाणार म्हणेन का प्रभू? का त्या श्रीमंत मनुष्याने म्हणायला पाहिजे होतं नरकात गेलो, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं अब्रामाला, अब्रामा पिता, हे बापा अब्रामा, अरे मी जगामध्ये इतका खेळी खुशालीमध्ये जगलो, अनेक लोक मला म्हणतात धन्य राहू तुझं जीवन, अनेक लोक म्हणतात काय आशीर्वादित जीवन जगतोय, अनेक लोक मला सलाम करायचे, अनेक लोक माझ्या पंक्तीला बसायला कधी कधी तिष्ठत असतील, अनेक लोक म्हणतात तू भाग्यशाली आहेस. तिथं नरकात गेल्यावर समजलं त्याला काय धन्यता आहे, काय भाग्यशाली आहे, काय आशीर्वादित आहे. मग तिथं म्हणत आहे बापा अब्रामा, अरे 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 ते माझ्या दारात बसलेला लाजार, ज्याच्याकडे काही नव्हतं, माझ्या मेजावर पडलेल्या चुऱ्यावर कुत्रे जसे जगतात तसं तो जगला. काय ते त्याला कपडे नाही, काही नाही, खाण्याची वाण, राहण्याचं ठिकाण नाही, परत फोड फुटलेला, वास सुटलेला, नीटनेटका नाही. अरे खुशाल तो तुझ्या अब्राम तुझ्या उरशी आहे, खुशाल त्याला धन्यता मिळाली. अरे तो आशीर्वादित हिरवळगार प्रदेशात आहे, अरे तो भाग्यशाली ठरला. ते बापा अब्रामा त्या लाजाराला म्हणावं एक करंगळीचा थेंब, एक थेंब टाक, लय जीव तळतोय. नाही मग जगातली धन्यता मिळवायची ना, मिळवा, काही अडचण नाही. पण तिथे गेल्यावर समजन की आमचा धन्यता कशात होती. कारण अनेक लोकांना प्रॉपर्टी मिळवण्यात धन्यता वाटते, अनेक लोकांना स्वतःची मिनिस्ट्री एकदम हाय लेवलला नेण्यात धन्यता वाटते, अनेक लोकांना सगळ्या प्रकारच्या प्रिस्टेज मध्ये जीवन जगण्याची त्यांना धन्यता वाटते. काही लोक तर मोकार कपडे घालून मटकत येत, दुसऱ्याला पार भिकारीच समजित येत. असाच एक जण आला, मी कामावर गेलेला असताना माझ्या पेंटिंगच्या कपड्यावर, मी पेंटिंगचं काम करतो स्वतः पण आणि लेकर पण आहेत, म्हणजे मुलं पण लेबर पण आहेत, मी स्वतः काम करत होतो आणि एक काम करताना त्या कामाच्या ड्रेसवर भरलेल्या कलरच्या कपड्याचे असे डागावर मी एका शेजारी त्या ऑफिस मध्ये मला गेलो असताना त्या ठिकाणी एक ओळखीचे बंधू भेटले, याजक पास्टर साहेब. अहो त्यांनी साधा मला सलाम सुद्धा नाही केला, प्रेज लॉर्ड सुद्धा नाही केला, इकडे तोंड बघितलं. म्हणजे कपड्यावरून आज लोक काय करतात, स्वतःची प्रेस्टेज जाऊ नये, स्वतःच एक स्टेटस जाऊ नये. का तर त्या ऑफिस मध्ये मी गेलेलो, कामाच्याच निमित्ताने मी गेलो होतो, माझंच पेंटिंगचं काम होतं त्या ठिकाणी. पण तू ते साहेब तिथं बसले होते, विचारलं सुद्धा नाही, पाहिलं सुद्धा नाही, खाली मुंडको घातलं, मोबाईल मध्ये बोट चोळायला लागली. तिथे गेल्यावर समजल मग कुठं चाळायचे ते. कपड्यावर काही नाही. तो जो दरिद्री लाजार होता ना, त्याचं मन साफ होतं, त्याचं वागणं चांगलं होतं, तो शुद्ध जीवन जगला, त्याचा सर्व भरोसा परमेश्वर होता, तो सगळं काही परमेश्वरला गौरव आदर सन्मान देत होता. तो होता येईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी करायचा, त्यांनी शाप दिलेच नाही. मी भिकारी म्हणून प्रभू म्हणलं नाही, प्रभू अरे मला काय या भिकारपणात ठेवलंय. आज आमच्या लोकांना लय सवय, अरे प्रभू कवर आम्ही भिकारी राहू, राहा भिकारी, काही अडचण नाही, परमेश्वरने तुम्हाला आणि मला रोटी कपडा मकान तेवढं तर दिलेलं आहे ना. अहो ते रस्त्यावर असणारे लोक भिकारी सुद्धा देवाच्या नावाचा महिमाने गौरव करतात. ते म्हणते जो देगा उसका भी भला, जो नहीं देगा उसका भी भला. आम्ही म्हणतो जो देगा उसकाच भला, जो नहीं देगा उसका बहुत बुरा भला. हा एवढंच आहे आमच्याकडे. तर या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की स्वतः ज्या वेळेस पवित्र आत्मा आलिशिबेला मिळाला, तर आलिशिबा ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि मग ती म्हटली की उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचं फळ धन्य. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणारी जगातली जी आई आहे, शरीर हाडामासाची, तिचं नाव जी मरिया आहे, ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. पवित्र आत्मा तिच्यावर उतरला, पवित्र आत्म्याच्या गर्भानेच प्रभू येशूचा जन्म झाला. ती पवित्र आहे, तुम्ही पवित्र आहात, आलिशिबा पवित्र आहे. जितक्यांनी देवाच्या नावाचा स्वीकार केलेला आहे, जे शुद्ध पवित्र जीवन जगतात, जितक्यावर पवित्र आत्मा उतरलेला आहे, जितक्यांचा पवित्र आत्मा उसळत आहे, जितक्यांनी पवित्र आत्म्याला टवटवीत ठेवलेला आहे, ताजं, ते सगळे धन्य. केवळ एकच व्यक्ती नाही धन्य. आणि म्हणून मी रेफरन्ससाठी या ठिकाणी आम्ही पाहिलं की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस पाहिली तर लेया म्हणाली मी मोठी धन्य आहे की नाही. त्या ठिकाणी आपण पुन्हा एक वाचतो रेफरन्ससाठी वचन वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 13 मध्ये पाहूया. आपण तो वाचलो होतं.
तेव्हा लेया म्हणाली, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 वचन, स्त्रिया मला धन्य म्हणतील, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील. पहिल्यांदा ती म्हटली 11व्या वचनामध्ये, तेव्हा लेया म्हणाली, मी केवढी भाग्याची आहे, मी किती भाग्यशाली आहे, देवाने माझी कूस भरली. हीच लेयाला ज्यावेळेस दुसरा मुलगा होतो त्यावेळेस तीच लेया म्हणत आहे, मी मोठी धन्य आहे. इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, कारण इतर स्त्रियामध्ये जे माझा कमजोरपणा लोकांना समजला होता, जे माझी गरिबी असेल, हरिबी असेल, टेन्शन असेल, ताण असेल, दबाव असेल, चिंता असेल, काळजी असेल, व्याधी असेल, सगळ्या प्रकारच्या आर्थिक टंचाई असेल, अनपड असेल, सगळ्या प्रकारच्या जगातल्या खाली असतो, परंतु आज जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवत आहात तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही भाग्यशाली आहात का तुम्हाला तारणारा परमेश्वर समजलेला आहे. तुम्ही धन्य आहात का तुम्हाला निर्माण करता परमेश्वर समजलेला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहात. तुम्ही धन्य, आशीर्वादित, भाग्यशाली, लक्की आहात की तुम्ही प्रभूच्या मार्गावर धीराने, विश्वासाने, वचनाप्रमाणे, आज्ञाविधी नियमाप्रमाणे, आत्मीयाने, खरेपणाने, जशी परिस्थिती परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही उजवी आणि डावी न करता जे आम्ही सरळ जाणारे आहोत ते सर्व आम्ही धन्य आहोत. आणि हे धन्यता केव्हा समजल? ज्यावेळेस आमचा न्याय होईल. आता लोक आम्हाला नाही धन्य म्हटले तरी चालेल, आशीर्वादित नाही म्हटले तरी चालतील, भाग्यशाली नाही म्हटले तरी चालतील, लक्की नाही म्हटले तरी चालतील. लक्की म्हणतील कशी लोक आम्हाला? अहो, एवढ्या दिवसची सेवा करून जर आमचा बॅलन्स नाही, मोठाले कुणाचे इस्रायलचा टुरा नाही, दुसऱ्या राज्यांनी जाणं नाही, बँक बॅलन्स नाही, आमचं जर काहीच नाही उन्नती दिसत तर लोक धन्य कस काय म्हणतील आम्हाला? लोक आशीर्वादित म्हणतील कस काय? लोक भाग्यशाली आम्हाला म्हणतील कसं? लोक आम्हाला एक लक्की म्हणतील कशी? अरे म्हणशील काय लक्की आहेस, काय आहे तुझ्याकडं? एवढ्या 22 वर्ष सेवेमध्ये आज आहेस, आहे का तुझ्याकडे 4 व्हीलर? आहे का तुझ्याकडे 4 मजली बिल्डिंग? आहे का तुझ्याकडे एक मोठी मिनिस्ट्री? आहे का तुझ्याकडे 2,000 लोक? येतोय का तुला दर महिन्याला कमीत कमी 2-3 लाख दशमा देणगी, दान पात्र वगैरे येतोय का? नाही ना, मग कशाचा रे तू धन्य? अहो, बरेच लोक मला म्हटले, मी हे तुम्हाला सांगतोय, मी म्हटलं बाबा मी धन्य आहे, मी देवाचा सेवक आहे, मी धन्य आहे, मी विश्वासू जीवन जगतो, मी धन्य आहे, मी काबड कष्ट करून होता येईल तेवढी देवाची सेवा करतो, मी धन्य आहे बाबा, देवाने मला ज्याप्रमाणे आत्म्याने, सामर्थ्याने जे ज्ञान बुद्धी दिलं त्या माध्यमातून आत्म्याच्या प्रेरणेने मी लोकांना सत्य सांगतो, मी धन्य आहे बाबा. येत्या दिवसामध्ये ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त राजवैभव येईल त्यावेळेस तो माझी नक्की आठवण करील आणि कमीत कमी मला एकट्याला तरी तो सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. म्हणजे तसं माझ्या कुटुंबाला घेऊन जाईल, परंतु ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता ते आता मग विश्वासू दिसतात पण शेवटपर्यंत राहिले पाहिजे ना. आणि मग लोक म्हटलं काय धन्य आणि काय आशीर्वादित आणि काय भाग्यशाली आणि काय स्वतःला लकी समजता पाळक साहेब. अहो, आहे का कपडे बदलत आहेत का तुमचे? आहे का 4 व्हीलर? आहे का बॅलन्स काही? आज इथं तर उद्या तिथं. अहो, तुटले ना 5-6 मंडळी, सत्य सांगू सांगू आता तरी बंद करा. नाही म्हटलं मी धन्य आहे कारण मी विश्वासू आहे, कारण परमेश्वराने मला ती जबाबदारी दिली. आणखीन देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आहे, वडील आहेत, अशा प्रकारचे धन्य असणारे. सगळेच काही ते लुटारू नयेत, सगळेच काही जगातल्या गोष्टीलाच आशीर्वादित म्हणत नाहीत. आणखीन देवाचे अभिषिक्त आपल्या लाईव्हला देखील आहेत की ज्यावेळेस आम्ही मनापासून, अंतःकरणापासून प्रभूमध्ये विश्वासूपणाने आमच्यावर सोपवलेलं कार्य करतो ना, आम्ही धन्य आहोत. लोकांनी आम्हाला म्हणून येत नाही म्हणून आम्ही साहेब आहोत, आम्ही साहेब आहोत. मी देवाचे सेवक आहे, ते रक्ते म्हणून लातूरला असतात. सुरुवातीला लाईव्हला आपल्याला जुडलेले होते, कदाचित असू पण शकतात. ते म्हटले, त्यांनी एक पोस्टर टाकलं होते एका गाडीमध्ये जाताना, सुवार्तेला जाताना. त्या पोस्टरची हेडलाईन टाकली, मिनिस्टर निघाले सुवार्ता सांगायला. येस, ऑफकोर्स, व्हाय नॉट. आम्ही मिनिस्टर पण आहोत, देवाकडून आलेले, जगातले नाही. कारण परमेश्वरने आम्हाला विविध अशा गोष्टींनी कृपामंडित केले. लोक आम्हाला म्हणू नये म्हणू, अहो मिनिस्टर जाऊ द्या, मिनिस्टर छोटी पोस्ट आहे. आपण जे म्हणतो ना आम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहोत, अजून काय पाहिजे? मग तशाच प्रकारे जीवन जगा. भले आत्मिक राजपुत्र आणि राजकन्या जगातले नाहीत, जेवढे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील किंवा जे प्रियजन आहेत ना, जे सत्यावर चालतात ना, हे फक्त
आध्यात्मिक आत्मिक धार्मिक देवाकडून आलेलेच राजपुत्र आणि राजकन्या हे जगातले नाही. हे जगातले राजपुत्र आणि राजकन्या वेगळेत. ते लढाई करतात, स्वारी करतात, लुटीत येत, फुटीत येत, डुप्लिकेटपणा करतात. आणि जर आम्ही असं करायला लागलं तर आमचा राजपुत्र आणि राजकन्याचा अधिकार काढून घेण्यात येईल. सहजासहजी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अनेक लोकांना आतापर्यंत माहिती होतं की फक्त अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या प्रकटीकरणामध्ये फक्त मरियालाच धन्य म्हटलेलं आहे. आणि म्हणून मला बऱ्याचशा लोकांनी हा प्रश्न विचारला होता आणि म्हणून हा मी शास्त्रभाग निवडलेला आहे की धन्य एकच स्त्री नाही तर धन्य सर्व स्त्रिया होतील. परंतु केव्हा जे स्त्रिया, जे भावंड, जे बहिणी, जे आई, जे वडील, जे दास सेवक, याजकगण, पास्टर सेवक हे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतील. त्यांच्यावर पवित्र आत्मा येईल. ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतील, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालतील. पवित्र आत्मा त्यांचा उत्तम शिक्षक होईल आणि पवित्र आत्म्याच्या नियोजनाप्रमाणे ते जीवन जगतील. मग पवित्र आत्म्याच्या नियोजनाप्रमाणे जीवन जगत असताना काबाड कष्ट करावं लागतील, संकट येतील, त्रास येतील, निंदा सहन करावं लागतील, गरिबीत राहावं लागेल, आहे त्यात समाधान मानावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तो धन्य. मग आता या ठिकाणी त्या ठिकाणी म्हटलेले आहे, अलिशेबा म्हणत आहे, स्वतः पवित्र मरिया देखील म्हणत आहे की स्त्रियामध्ये मला धन्य म्हणतील. आणि मग सांगा ना योसेफाकडे किती प्रॉपर्टी होती का काही? अहो तो सुतारी काम करायचं. मी म्हणतो सुतारी काम करताना जे भुसा पडवतो ना, भुसा, त्या भुशावर स्वयंपाक करून खायचे. किती पैसे मिळत असतील सुतारी कामात. साध्या सोप्या कामामध्ये भिगारी काम, सुतारी काम, गवंडी काम, आमचं रंगाऱ्याचं पेंटिंगचं काम किंवा जे नाल्या वगैरे काही खंडायचं खुंडायचं काम, पैसे किती घेत. परंतु योसेफ हा नीतिमान मनुष्य होता. मरिया नीतिमान होती. योसेफ आणि मरियाचं कुटुंब देवाला भिवून वागणार होतं. देवाचा गौरव आणि महिमा, सन्मान, आदर करणार होती. सर्वस्व त्यांनी परमेश्वराला अर्पण केलं होतं. त्या गरिबी स्थितीमध्ये देखील त्या परमेश्वराशी, देवाशी, वचनाशी, नियमाशी एक प्रामाणिक जीवन जगत होते. स्वतःला पवित्र शुद्ध राखत होते. गरीबच होते ते. राजाच्या राजवाड्यात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही तर गरीबाच्या घरात झालाय. आणि म्हणून त्यांना धन्यता मिळते. अनेक लोकांना वाटतं की बाबा श्रीमंतच मनुष्य धन्य आहेत, श्रीमंतच मनुष्य आशीर्वादित आहेत, श्रीमंतच मनुष्य भाग्यशाली आहेत आणि गरीबाचं काहीच नाही. गरीबाचं कशात काय? माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, मरिया आणि योसेफ एकदम गरीब होते. त्यांच्यामध्ये सर्वात श्रीमंत, ज्याने सगळं जर ब्रह्मांड निर्माण केलं, ज्याने सर्व आकाश प्रणिती निर्माण केली, ज्याने सर्व विश्व निर्माण केलं, तोच त्यांच्या घरामध्ये आला. त्यांच्या इतका आशीर्वादित कोण? त्यांच्यासारखा भाग्यशाली कोण? त्यांच्या इतका धन्य कोण? त्यांच्या इतका लक्की कोण? आणि मग देव, परमेश्वर, ख्रिस्त अशांच्याच घरी येतो जे स्वतःला रिक्त करतात, स्वतःला नम्र करतात, स्वतःला लीन करतात, स्वतःला प्रभूच्या अधीन ठेवतात, स्वतःला परमेश्वरला थोर मानतात. आणि म्हणून आम्ही वाचतो या ठिकाणी लुकशवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 46 मध्ये, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो. आमचा संपूर्ण जीवानी, शरीरानी, आत्म्यानी परमेश्वरला थोर मानलं पाहिजे. यहोवाला, निर्माणकर्त्याला सर्वात थोर मानलं पाहिजे. आणि म्हणून मी याच मेसेज मध्ये मध्यंतरीच्या 10-15 मिनिटापूर्वी म्हटलं की अनेक लोक संस्थेला ग्रेट मानतात. जिथून मिळकत मिळती त्यांना व्हावा, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर, ते आपल्यासाठी थोर. मग काय वेगवेगळ्याच गोष्टी. परमेश्वराचं काय? आमच्या जीवनात जी धन्यता नाही, आमच्या जीवनात जे आशीर्वाद नाहीत, आमच्या जीवनात जे भाग्यशाली नाहीत, आम्ही म्हणतो ना आम्ही भाग्यशाली नाही बा, काही लोक काय करंट काट जलामलो बा, अजिबात भाग्य नाही घेऊन आलं. हे जलामल्यापासून 7.5 घरात. अरे जलामल्यापासून तू देवाचा गौरवच केला नाही, 7.5 नाही येणार का? काय येणार? हे आम्ही आमच्या लेकराबद्दल देवाच्या नावाचा महिमानी गौरव करतो का? भाग्यशाली कसं ठरतो? आईच्या गर्भाशयातच त्याला तो श्रीमंत, गरीब किंवा उच्च शिक्षित किंवा अमुक जातीचा, धर्माचा, पंथाचा असं काही लिहून येतं का लेबल? तो आल्यानंतर त्याची घडण कशी होती, आल्यानंतर त्याची जडण कशी होती, आल्यानंतर त्याचे संस्कार कसे पडतात, आल्यानंतर तो कोणत्या रस्त्याने चालला जातो, त्याला कोण कोणत्या रस्त्याने घेऊन जातं, आणि तो रस्ता सार्वकालिक जीवनाचा आहे का नरकाचा आहे हे त्या लेकराला माहित नसतं.
पण तो लेकर आमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, संसारामध्ये आल्यानंतर त्याच्या आईबापाला माहिती असतं की हा रस्ता कुठं जाणार आहे. मग आईबाप जर स्वर्गाच्या रस्त्यात गेले तर पोराला काही नरकाच्या रस्त्याला पाठवतील का? पण अजूनही काही लय शहाणे आईबाप येतं, जरा बऱ्यापैकी शहाणे आईबाप येतं. हे स्वतः म्हणतात आम्ही स्वर्गाच्या रस्त्याला चाललो आहोत आणि आमच्या कुटुंबाला पण घेऊन चाललो आहोत. आमच्या लेकरांना जगातलं शिकवितात. डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो, लुबाडणारा हो, बिझनेसमॅन हो, फलाना हो, बिस्ताना हो, नाही जमलं तर लोकांच्या जमिनी लुटाडणारा हो, काय करायचं ते हो. पण मी जे गरिबी हरिबीत माझ्या वडिलांपासून जे जीवन जगलो ना, हे जीवन मात्र तू नष्ट कर. आम्हाला काही धन्यता मिळाली नाही, आम्हाला काही आशीर्वाद मिळाला नाही, आम्ही काही भाग्यशाली ठरलो नाही भाऊ. पण एक काम कर, लोकांचे डोक्यात दगडे घाल, लोकांचे वावर नावर करून घे, लोकांचं संपत्ती लूट, लोकांना असं वाऱ्यावर सोडून दे, काय टोप्या मारचे ते मार, पण एक नंबरचं श्रीमंत होऊन दाखव. मग धन्य होशील, मग आशीर्वादित होशील, आणि मग भाग्यशाली होतील. आणि मग अनेक लोक म्हणतील वाव, अला काय मनुष्य निघला बा, अरे अख्याच्या 4 पिढ्या भिकारपणात गेल्या पण याने काय कमावलं, वा 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 वा, काय आशीर्वादित आहे, काय भाग्यशाली आहे, काय लक्की आहे, काय धन्य आहे बाबा, काय पोरग ताजं निघलं, काय पोरग हुशार निघलं, वा 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 वा. आणि याने दुसऱ्याचे गुरढोरं मारली, याने दुसऱ्याचे बांध कोरले, याने दुसऱ्याचे जमिनी हिकावल्या, याने दुसऱ्याचा ते जमीन मिळवण्यासाठी मारलं माणसांना, दुसऱ्याला लुटलं, लाभासाठी तोडपूजापणा केला, काय काय कुठं नाही केले. लोकांना हे आवडतं, धन्य म्हणण्यासाठी, आशीर्वादित म्हणण्यासाठी, भाग्यशाली म्हणण्यासाठी, लक्की म्हणण्यासाठी, प्रेस्टेज मिळण्यासाठी, एक कोणीतरी एक खानदानीतून एक वरचं टॉप लेवल मिळण्यासाठी अनेक लोक प्रश्न या गोष्टीकडे धावतात. याला धन्यता म्हणत नाहीत, याला आशीर्वादित म्हणत नाहीत, याला भाग्यशाली म्हणत नाहीत, याला लकी म्हणत नाहीत, तर याला नरकी म्हणतात. नरकी, याला अधोलोकी म्हणतात. नरकी नाही, नरकी अजिबात 100% नरकीच. असं वक्तव्य, असं जीवन, असा विश्वास, इकडे येतो असं असं करतो, तिकडे कंदुऱ्या कापितो, कोंबडा कापितो, तिकडे काही आणि आणखी कुणाच असलं तर तिथेही डोकं लावितो. 14 एप्रिलला झेंडा घेऊनही नाचत. प्रभूचा पत्त्याच नाही. पण धन्यवाद, गौरव, सन्मान, आदर, लक्की मॅन. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, जर आम्ही विश्वासू आहोत, जर आम्ही थोडक्याविषयी जर परमेश्वरावर विश्वासू आहोत, आम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये असो, आम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये असो, आम्ही कुठल्याही धार्मिक ठिकाणी असो, आम्ही कुठल्याही जगातल्या लोकल कामकाजामध्ये असो, पण तो आम्ही प्रामाणिकपणे जर राहिलो, तर परमेश्वर म्हणत आहे जो थोडक्याविषयी विश्वासू आहे त्याची मी पुष्कळावर निर्णय करील. म्हणजे आम्हाला धन्यता मिळेल, म्हणजे आम्हाला आशीर्वाद मिळेल, म्हणजे आम्ही भाग्यशाली होऊ, म्हणजे आम्ही 100% लक्की ठरू. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून. कारण हे कधी समजलं, आता आपला विषय या ठिकाणी अपूर्ण राहील कारण आपला वेळ पण झालेला आहे. हे कधी समजलं, ज्यावेळेस दरिद्री लाजर आणि श्रीमंत तिथे गेले ना, त्यावेळेस तो जाऊन म्हणला, हे बाप्पा ब्रह्मा, लय आग होती. त्या लाजराच्या जरी असले ना फोड, काही नाही, त्या फोडाचा एक टिपका का गळा ना, काय फरक नाही पडत भाऊ, पण माझी आग विजली पाहिजे, कारण मी तर अग्नी जळत आहे. तू त्याला पाठव. तो म्हटला सॉरी, आता इकडून तिकडून इकडं कोणी बंद झाला. आता इथं कंपाऊंड आले, इथून तिकडे कोणी येत नाही, एक मोठी दरी आहे. तर तो म्हटलाय बापा ब्रह्मा, एक काम कर, माझ्यासारखी आयुष आराम, माझे 5-6 भावंड आहेत, तिकडे 5 भाव आहेत, ते इकडेच येते राव. तर म्हटलं तिथं देवाचे सेवक आहेत, पाळक लोक आहेत, पास्टर आहेत, रेव्हरंट आहेत, बिशप आहेत, गुरुजी आहेत, कोऑर्डिनेटर आहेत, फादर आहेत, बंतीजी, काजी, हबप, हे आहेत जगामध्ये. हे त्या लोकांना व्यवस्थित सत्य सांगतील आणि मग त्यांनी ते सत्य स्वीकारावं आणि त्यांनी देवाच्या पुत्राला ओळखावं आणि त्यांनी परमेश्वरावर भरोसा ठेवावा आणि त्यांनी त्याप्रमाणे जीवनक्रम करावं. त्यांनी बदलून जावं आणि स्वतःला धन्यवादित, आशीर्वादित, भाग्यशाली, लक्की ठरावं आणि मग अब्रामाच्या साईडला जावं, मग सुखलोकी जावं, मग स्वर्गाच्या राज्यात जावं. तो म्हटला पाठव त्याला लाजराला. ते म्हणलं लाजराचा भरोसा नाही ठेवणार. अहो, इथं सत्य सांगणाऱ्या लोकांचं कोणीच ऐकत नाही. नका ऐकू, जाणार का, काही घेणं देणं नाही. देवाने मला सांगायचं काम सांगितलंय, मी ते सांगतोय सालस मनाने, प्रामाणिक मनाने, कुणालाही न घाबरता, कोणत्याही मिनिस्टरांनी, कोणत्याही काय जे असेल संस्था वगैरे. कारण देवाने हे सत्य प्रकट करण्यास सांगितलंय. का तर तुम्ही धन्यवादित व्हावं, तुमचं जीवन धन्य व्हावं, तुमचं जीवन आशीर्वादित व्हावं, तुमचं जीवन भाग्यशाली व्हावं.
तुम्ही लक्की ठरावे, कारण इथेही तुम्ही आनंदात असावं आणि सार्वकालिक वतनामध्ये देखील तुम्ही आनंदाने जयोस्तो आणि तिथं प्रवेश व्हावा. मग ही जी धन्यता आहे ही परमेश्वरापासून मिळणारी आहे. कारण ज्यांना पवित्र आत्मा मिळाला ती आली शिवा त्या दुसऱ्या पवित्र आत्मा मिळालेल्या स्त्रीला म्हणत आहे, तू धन्य आहेस. इथून पुढं सर्व तुला स्त्रिया तुला धन्य म्हणतील. मग दुसऱ्याला धन्य मानण्यासाठी आमच्यामध्ये धन्यता पाहिजे. आमच्यामध्ये धन्यता पाहिजे म्हणजे आमच्यामध्ये विश्वास पाहिजे. आमच्यात विश्वास पाहिजे म्हणजे कृती आचरण पाहिजे. आणि कृती आचरण केलं का पवित्र आत्मा आलाच. पवित्र आत्मा आला का पवित्र आत्म्याने आम्ही धन्यवादित झालो. आमच्याकडे पवित्र आत्म्याचा आमचा पार फालुदा करून टाकला. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्याव्या. आज पहिल्या भागामध्ये धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना पुणे एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरोखर आज आपला वेळ झालेला आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. उद्याच्या लाईव्ह सेशनला आपण धन्य या विषयावर या ठिकाणाहून सुरुवात करूया. आणखीन काही रेफरन्स आपण पाहूया. तत्पूर्वी पुन्हा एक वार सर्व सेवकांचे सर्व विश्वासणाऱ्या भावांचे बहिणीचे आई वडिलांचे मी मनापासून आभार मानतो. आपण सर्वजण मिळून आमचं स्वतःचं जीवन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. तर भाग्यशाली लक्की धन्यवादित आशीर्वादित उन्नत जीवन जगलं पाहिजे. नाही त्या जीवनाचा अर्थ काय? तारमळी हरमळी असू द्या, चिंता काळजा टेन्शन येऊ द्या, परंतु आत्मिकरित्या आम्ही एकदम रिलॅक्स पाहिजे. आणि हा रिलॅक्सपणा आमच्यासाठी जगातले देखील आशीर्वाद राहतील आणि स्वर्गातले तर 100% राहतील. येऊया आपण नेत्रबंद करूया, छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर पिते आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सन्मान आदर गौरव तुला देत असताना परमेश्वर दे बापा यासमोर मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून आम्ही ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहोत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, लाईव्ह सेशन जुडलेल्या सर्व विश्वासणाऱ्या अभिषिक्त देवाचे सेवक सेविका विश्वासणाऱ्यांच्या आणि प्रिय प्रभू जे यानंतर पाहतील आणि जे परिवर्तन करून घेतील, ज्यांना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतील, प्रिय प्रभू आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती सर्व तुला ठाऊक आहे. आमची धार्मिकता तुला ठाऊक आहे. आणि म्हणून परमेश्वर देव बाप्पा आतापर्यंत कदाचित आम्ही धार्मिक जीवन जगत जरी असलो तरी परमेश्वर देव बाप्पा आज आम्हाला स्वतःला आम्ही धन्य आहोत किंवा भाग्यशाली आहोत किंवा लक्की आहोत किंवा आशीर्वादित आहोत असं जाणवत नाही. याचा अर्थ परमेश्वर देव बाप्पा तुझ्या वचनाप्रमाणे पवित्र आत्मा आमच्या बरोबर नाही, किंबहुना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत नाही. म्हणून प्रिय प्रभू पुन्हा एक वार आजची रात्र आमच्यासाठी आशीर्वादाची, ब्लेसिंगची, भाग्यशाली असणारी, दया आणि कृपा करणारी, धन्यता ठेवणारी, लक्की ठरणारी असू दे, की हे करून आम्ही तुझ्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा, त्याचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये व्हावा अशी तू कृपा कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. Amen. 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 Praise the Lord. Thank you. God bless you.